नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक भयानक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही रात्री 2:17 फोन उचलण्यापूर्वी दोनदा विचार कराल. ही गोष्ट आहे रोहित नावाच्या मुलाची, जो मुंबईमध्ये एकटाच राहत होता. एक रात्री अचानक नेमके 2:17 त्याचा फोन वाजला आणि त्या फोनवर जो आवाज होता तो एका अशा व्यक्तीचा होता जो 6 महिन्यापूर्वीच मरण पावला होता. आणि इथून सुरू होते रात्री 2:17 फोनची भयानक गोष्ट. मुंबईमध्ये रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो एका जुन्या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं आणि व्हिडिओ पाहणं ही त्याची सवय होती. एक रात्री तो असाच झोपला होता. अचानक 2:17 मोबाईल जोरात वाजला. मोबाईलवर अनोळखी नंबर होता. रोहितने अर्ध्या झोपेत कॉल उचलला. फोनवरून काही सेकंद पूर्ण शांतता होती. फक्त कोणीतरी जोरात श्वास घेत असल्याचा आवाज येत होता. रोहित म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? समोरून काही उत्तर येत नाही. 10 सेकंदानंतर कॉल आपोआप कट होतो. रोहितला वाटतं कोणीतरी प्रँक करत असेल. तो पुन्हा जाऊन झोपतो. पण दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा नेमकं 2:17 फोन वाजतो. रोहित थोडा चिडतो. लगेच कॉल उचलतो. यावेळी फोनवरून खूप हलका आवाज येत असतो. रोहित तिथे शांत होतो, कारण तो आवाज ओळखीचा वाटत असतो. फोनवरून पुन्हा आवाज येतो, रोहित मला वाचव. रोहितच्या हात थरथरू लागतात, कारण तो आवाज असतो त्याच्या मित्राचा, अमोलचा. पण अमोलचा 6 महिन्यापूर्वी कार अपघातात मृत्यू झालेला असतो. रोहित घाबरून फोन कट करतो. त्याला वाटतं हे अशक्य आहे. पण त्याच्या मोबाईलवर कॉल लिस्टवर नंबर अजूनही दिसत असतो. त्या रात्री रोहितला झोपच लागत नाही. कसा वाटला व्हिडिओ? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.